नमस्कार मंडळी, आम्ही आलोय तुमच्यासमोर ब्लिट्झक्रीग रायडिंग क्लब म्हणजे BRC इंडियाचे धमाल, जोरदार आणि गडगडीत महाराष्ट्र दिन सेलिब्रेशन घेऊन. चला मग बघूयात आमचे हे धमाल सेलिब्रेशन. या खास दिवशी आमचं गेट टुगेदर झालं प्लॅटिनम ऑटो रॉयल एनफील्ड शोरूम फातिमानगर येथे. रॉयल एनफील्डच्या गाड्यांप्रमाणे आमचे स्पिरिट हे बुलेट प्रूफ आहे. 1 मे महाराष्ट्र दिन हा दिवस म्हणजे अभिमान, अस्मिता आणि आपुलकीचा दिवस आहे. आणि मराठी माणूस सेलिब्रेशन करताना जर फुल एनर्जी आणि ॲड्रेलिन दाखवलं नाही तर मग कोण दाखवणार. लेट्स गो. आपण आता बघूया आपल्या मेंबर्सचा उत्साह. आणि हो, महाराष्ट्राची पोशाख संस्कृती फक्त फेट्यापुरती नाही. झब्बा कुर्ता पूर्वीच्या पेशवाई काळापासून वापरत असलेला सोज्वळ आरामदेय पोशाख खास पुरुषांसाठी. तर नऊवारी साडी म्हणजे 9 गज लांबीची ही साडी ही स्त्री शक्तीचे प्रतीक. शेतकरी महिला असो किंवा वारकरी, काम करताना जरी ती साडी असेल तरीही होते अत्यंत नेटकी, सडपातळ आणि तितकीच ग्रेसफुल. हा पोशाख घालून आम्ही सेलिब्रेशन केले नाही तर BRCचे नाव कसं. हा केवळ एक ड्रेस कोड नव्हता, ही होती आपल्या मातीतील आठवण, आपल्या परंपरेची ओळख. आणि आजच्या रायडर पिढीने तो इतक्या स्टाईलमध्ये मांडला की कुणीही त्यांना बघून म्हणेल, वा रे वा, माझा महाराष्ट्र झकास दिसतोय. दरम्यान पगडीवाल्याची ग्रँड एंट्री झाली होती. काय सांगू, एखाद्या महाराष्ट्रीयन पोशाखात पगडी नसेल तर तो पोशाख अपूर्ण वाटतो. पगडी किंवा पारंपरिक पग किंवा फेटा हे केवळ कपड्याची घडी नाही तर आपल्या शौर्य, सन्मान आणि संस्कृतीची ओळख आहे. म्हणतात ना, फेटा म्हणजे महाराष्ट्राची शान. एका मागोमाग एक आमचे 80-90हून अधिक रायडर्स आणि सदस्य अगदी प्रेमाने फेटा बांधू लागले. कुणी केसांवर काळजीपूर्वक बसवला, कुणी आरशात बघून कटशीव घेतला आणि मग सुरू झाला फोटो सेशनचा धमाल.
फर्स्ट टाइम एक्सपीरियंस पेटा का कैसे हालत खराब होती है पेटे आप इनको भी करना है ना? सब हाँ करना है ना. स्माइल एंड तक चाहिए. हां बांधला की अजून कोण आहे मॅडम? फोटो लिया क्या किसी? थोड़ा 15 मिनट्स लगेगा और कुंजल 15 मिनट. अरे सब लोग करो गाइस जल्दी 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 बस. क्या है, मेरी मूवी बहुत बड़ी लग रही है. इसमें दिख रहा है क्या तुमको? हाँ. स्क्रीन में देखो. काका थोडंसं लवकर लवकर करू आता. हो हो. उशीर व्हायला लागला आहे. पुढं जायचं आहे आम्हाला. यो आपका टर्बन तो रेडी है. मैं पहन के ही आया ना. वेरी गुड. उसके ऊपर बांध सकता है. गाय को बांधने का लिए. डबल हेल्मेट. हाय हॅलो. हाँ, लुकिंग स्मार्टर. वो स्मार्टर. वो भी ऑरेंज ही बात है. वो भी ऑरेंज ही है. हाँ आज धीमी है. वो बोला ही ना भाई ने ऑरेंज पहनने का, कुर्ता पहनने का. इसके महाग है कुर्ते की प्रैक्टिस नहीं, फिर भी पहन के आया. कुछ तो चेंज झालं ना. गर्ल्स व्हाट्स अप. जय महाराष्ट्र. वेरी गुड. एक मेरे और बुलेट्स वगैरे. फोटोज हो फोटोज म्हणजे आमची आठवणच. कोणी रॉयल एनफिल्डच्या टँकवर पोच दिली तर कोणी झेंडा पार्श्वभूमीवर हातात उंचवून जय महाराष्ट्राची गर्जना केली तर कोणी हसत हसत म्हणाले अरे हा फोटो तर आपली प्रोफाईल पिक होणार पक्का. काही जणे ग्रुप सेल्फी घेतल्या, काहींनी व्हिडिओ ब्लॉग सुरू केले आणि हे सगळं करत असतानाच वातावरण एकदम आनंद, हास्य आणि हे क्षण पुन्हा मिळणार नाही अशी भावना भरून राहिली होती. अरे पण ही कोण? अरे हे तीच मुली आहेत ना ज्या नेहमी रायडिंग गेअर्समध्ये असतात. होय, पण आज त्या सगळ्या हटके अवतारात होत्या. नऊवारी साडी, बिंदी, हलकीशी नाजूक नथ आणि ओठांवर गोड हास्य. या मुली नेहमी हेल्मेट घालून बाईकवर फिरत असतात, पण आज या मुली नऊवारीत अगदी अप्सराप्रमाणे दिसत होत्या. हे रूप बघून अक्षरशः सगळ्यांची नजर थकबकली. याला म्हणता येईल ॲडव्हेंचरस सौंदर्य. सर्वांमध्ये लपलेलं एखाद्या वेगळं रूप उघड होणे. आणि आम्हाला वाटलं होय, असं काहीतरी युनिक केल्याचे समाधान वेगळंच असतं. एक अभिमानाचा क्षण, आपल्या क्लबच्या प्रत्येक सदस्याला एक संस्कृतीची ओळख देणारा. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना आम्ही एकमेकांना मिठ्या दिल्या, छान फोटोही काढले आणि अर्थातच या शुभेच्छा केवळ औपचारिक नव्हत्या तर या अगदी दिलसे होत्या. प्रत्येक मिठीत होती आपुलकी, युनिटी आणि आपण एक रायडर कुटुंबाचे भाग आहोत याची आठवण. जुन्या मित्रांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली, नव्यांनी आपलंसं केलं आणि सगळीकडे एक प्रेमळ आणि हार्दिक वातावरण निर्माण झाले. बोल रही हूँ, देखो वैलिडिटी खत्म हो जाएगा मेकअप का, जल्दी चलो.
अरे हमारी जवानी है ना वैलिडिटी क्या सर जी. ये सब निकल के उसकी तो जो मेरे पास रहेगा वो चलायचं 2 मिनटं आता. वा अंदर अच्छा लग रहा है. हॅलो सर, बलजीत पाजी इन द हाउस एंड सो ग्लैड टू सी यू. मज़ा आ गया. मेरा प्लेट किसके साथ जुड़ा हुआ? ओह प्लेट की बातें चल रही है. पेटा मानलं नाही का? लास्ट 2-3 मिनट रह गए बस, निकलेंगे आप. ठीक है. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हे नहीं देखा मैंने गाड़ी पर. नंतर आम्ही निघालो त्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करण्यासाठी, ज्यांच्या दूरदृष्टी, शौर्य आणि स्वाभिमानामुळे आज आपल्याला महाराष्ट्र नावाचा अभिमानास्पद वारसा लाभला. शिवरायांच्या पुढे नतमस्तक होणे म्हणजे केवळ एक परंपरा नव्हे, तर ती आपल्या मनात असलेल्या अस्मितेची, प्रेरणेची अभिव्यक्ती आहे. आणि त्या क्षणी वाटले, जय महाराष्ट्र ही घोषणा खरंच कुणामुळे जिवंत आहे, तर ती शिवरायांमुळे. शिवराया एक नाव नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे अस्मितेचे रूप. त्यांनी केवळ तलवार चालवली नाही, तर धर्म, जाती आणि भाषेच्या पलीकडे जाऊन एक न्याय, स्वराज्य उभं केला. अल्पवयात गड जिंकले, अत्याचारी सत्तेला आव्हान दिले आणि त्याच्या बळावर एक स्वातंत्र्य हिंदवी स्वराज घडवले. त्यांच्या विचारातून आपले धैर्य, स्वाभिमान आणि आत्मनिर्भरतेचे धडा मिळतो. म्हणून आजही ही राईड सुरू करण्यापूर्वी आम्ही त्यांना नमस्कार करतो, कारण त्यांच्या पवित्र छायेतच आमच्या महाराष्ट्र धर्म फुलतो. शिवाजी महाराज नसते तर आज महाराष्ट्र हा शब्द अभिमानाने उच्चारता आला नसता. ही जाणीवच आम्हाला प्रत्येक रायडरला एक नवं अर्थ देते, एक नवा ऊर्जा देते. आणि या सगळ्या उत्सवमय वातावरणात अखेर आम्ही सुरुवात केली आमच्या ग्रँड सिटी राईडला. एक छोटीशी पण खूपच खास राईड. प्लॅटिनम ऑटोपासून ते सीझन्स मॉलपर्यंत. आणि हो, यावेळी थोडं वेगळं केलं आहे. कृपया आम्हाला माफ करा, कारण ही पहिलीच वेळ होती जिथे आम्ही हेल्मेटशिवाय राईड केले. पण यामागे एक हेतू होता, परंपरेला वंदन करून आणि महाराष्ट्र दिनच्या सौंदर्याला लोकांपर्यंत पोचवायचे होते. आ गए मेजर में आ गए. मैं भी नहीं लगा. हाँ एकदम आरामशीर. ए बॅग इकडे ठेवायची आहे का? अरे मी चेंज करेन काढते. ठीक आहे. Hello guys. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. यो चल निघाला गाडी.
जाओ गाड़ी लेके आओ सब लोग, चलो. हां 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 नमस्कार, चला भेटूया पुढच्या वेळी. सुरक्षेला नेहमी प्राधान्य देणारे PRC इंडियाकडून हा अपवाद फक्त उत्सवाच्या निमित्ताने, पण मनात मात्र नेहमीप्रमाणे शिस्त, आत्मभान आणि स्वाभिमान. चल राघव रुक जा, चलो यूटर्न यूटर्न. क्या फाइल दिखे चुम्मा स्ट्रेट लाइन में. Wow. पकड़ पकड़ बस बस ऑफ. काय जबरदस्त आणि शिस्तबद्ध राईड होती ती. खरंच अशा राईडमुळे मला BRCवर खूप प्रेम आहे. गर्दीत धिंगाणा नाही, हॉर्नचा गोंधळ नाही. आपण कुणाला त्रास न देता शिस्तीत आणि शांततेत आपली परंपरा साजरी करत होतो. प्रत्येक सदस्य पारंपरिक पोशाखात आणि त्यावर गर्वाने मिरवणारा फेटा. रस्त्यावरून जाताना लोकांनी नजर हटवूच शकले नाही, कारण अशी दृश्य राजे कुठे पाहायला मिळतात. ही केवळ एक राईड नव्हती, तर संस्कृतीचा जागर होता आणि आम्ही सगळे त्याचा एक भाग होतो. हे खूप मोठे समाधान होते. आणि थँक्स टू सीझन मॉल काय सरप्राईज अरेंज केलं होतं. अचानक ढोल ताशाचा नाद घुमायला लागला आणि तेही डबल जोरात, डबल एनर्जी. एक क्षणात सगळं वातावरण भारावून गेले. छातीत दडपून जाणारा ताल. आता पुढचा स्क्रीन तुमचा, म्युझिक आणि डान्स धमाका आमचा. आणि मग काय, धावता धावता सरफराज, सूरज, अथर्व, राजेंद्र कुणी एनर्जी कमी पडून दिली नाही. फक्त खुला उत्सव आणि खुला मान.